Good morning student and once again welcome to the class. Now आपला क्वेश्चन नंबर सी मधला 3 नंबरचा क्वेश्चन राहिलेला होता, तर तो आज कंप्लीट करायचा आहे. ही रिटर्न होम अ चेंज मॅन. तो जेव्हा घरी गेला तेव्हा तो एक रिटर्न चेंज मॅन झालेला होता. तर त्याचा आन्सर आहे फर्स्ट, त्याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे, हू रिटर्न होम अ चेंज मॅन. घरी चेंज होऊन कोण आलेला होता, कोणता मॅन घरी चेंज होऊन आलेला होता. तर त्याचा आन्सर आहे मोतीलाल रिटर्न होम अ चेंज मॅन. तर हे जे आहे ते आन्सर वन टाईम परत राईट डाऊन करायचं. नंतर आहे बी नंबरचा, व्हॉट लेसन हॅड ही लर्न. त्यांनी त्याच्यामधून कोणता लेसन शिकला, काय शिकला तो. त्याचा आन्सर आहे ही लर्न दॅट टू लिव्ह अ हेल्दी अँड प्रॉस्परस लाईफ वन मस्ट वर्क हार्ड अँड ईट सिम्पल बट नरिशिंग मील्स. तर तो काय शिकला त्यामधून की एकदम सिम्पल आणि हेल्दी फूड खायचं, हेल्दी राहायचं आणि प्रॉस्परस आनंददायी जीवन जगायचं, आणि त्याचबरोबर वर्क जे आहे ते हार्डवर्क करायचं आणि सिम्पल ईट खायचं, ज्यामध्ये पोषक असं मूलद्रव्य असेल असं सिम्पल मील खायचं. तर हे यामधून त्याला शिकायला, हा लेसन यामधून त्याला शिकायला मिळाला. तर हे सुद्धा आन्सर परत वन टाईम राईट डाऊन करायचं. नंतर नेक्स्ट सी नंबरचा क्वेश्चन विचारलेला आहे, यूज द वर्ड चेंज ॲज ॲन ॲडजेक्टिव्ह इन अ सेंटेन्स ऑफ युअर ओन. तर इथे वर्ड्स दिलेला आहे चेंज. तर हा चेंज हा वर्ड जो आहे तो काय व्हर्ब आहे. चेंज हा जो वर्ड्स आहे तो व्हर्ब आहे, आणि याचं या व्हर्बचं आपल्याला काय कशात रूपांतर करायचं आहे, ॲडजेक्टिव्हचं एक सेंटेन्स तयार करायचं आहे आपल्या शब्दामध्ये. त्याचा आन्सर आहे बघा, रीता बिकेम अ चेंज पर्सन आफ्टर हर पिग्रिमेंट टू वेलंकनी. तर हे आपण ॲडजेक्टिव्ह सेंटेन्स तयार केलेला आहे, ते सुद्धा तुम्हाला वन टाईम राईट डाऊन करायचं आहे. नाव प्रोनाउन्सिएशन, अँड प्रोनाउन्सिएशन मीन्स डिफरंट साऊंड ऑफ टी एच. तर आता टी एचवाले जे काय आहे, टी एचचा आपल्याला साऊंड जे टी एचपासून वेगवेगळे वर्ड्स तयार झालेले आहे. रीड दिस सेंटेन्स फ्रॉम द स्टोरी अलाउड. पे अटेन्शन टू हाऊ द वर्ड्स इन ग्रीन आर प्रोनाउन्स. फर्स्ट आहे, these friends was Motilal and the guest Kishanlal. Probably the feast of the fertile plains were more elaborate, he thought. One at another table were set plates of mouth-watering sweets covered with silver paper. तर यामध्ये जे ग्रीन वर्ड्स दिसत आहे आपल्याला ते टी एच पासून तयार झालेले शब्द आहे, आणि त्याचा जो उच्चार आहे तो खालीलप्रमाणे आहे. तर बघा, the sound that the group of letters th makes in the words this, the, and another is called the hard sound of th. तर हे जे these, the and another हे जे ग्रीन वर्ड्स आहे ते त्याचा जो साऊंड येतो तो हार्ड साऊंड येतो. टी एचचा जो साऊंड येतो तो हार्ड साऊंड येतो. द साऊंड दॅट द ग्रुप ऑफ लेटर्स th makes in the words thought and mouth is called the soft sound of the th. आणि हे जे बाकीचे टी एचपासून वर्ड्स बनलेले आहेत, जसं थॉट आहे, माउथ आहे, तर याचा जो साऊंड येतो तो सॉफ्ट साऊंड येतो. तर अशा पद्धतीचे काही वर्ड्स खाली दिलेले आहेत सेटमध्ये. से दिस सेट ऑफ वर्ड्स अलाउड. देअर, दोज, देन, दॅन, दे, दो, टुगेदर, देम, देअर अँड स्मूथ. तर हे टी एचपासून बनलेले वर्ड्स आहे, आणि काही त्यांचा हार्ड साऊंड येतो तर काही याचा सॉफ्ट साऊंड आहे. थंडर, थ्रेटन, थ्रू, थाउजंड, थर्मल, थीन, ऑथर, मेथड, मंथ अँड थिक. तर हे काय आहे, हार्ड अँड सॉफ्ट साऊंड ऑफ टी एच. तर क्वेश्चन विचारलेला आहे क्वेश्चन नंबर बी, राईट 3 वर्ड्स ईच फॉर द 2 साऊंड ऑफ टी एच. तर आपल्याला जे सॉफ्ट साऊंडवाले टी एच वर्ड्स लिहायचे आहे एक साईडनी, आणि हार्ड साऊंड
TH वाले वर्ड्स लिहायचे आहे. तर TH ॲज इन धिस, तर धिस हे काय आहे, हार्ट साऊंड आहे. तर हार्ट साऊंडवाले वर्ड्स आपल्याला लिहायचं आहे. तर फर्स्ट आहे दॅट, दीज अँड दज. आणि नंतर आहे TH ॲज इन थॉट. तर हे जे थॉट आहे ते सॉफ्ट साऊंड आहे आणि त्याचे जे वर्ड्स आहे ते काय आहे, थिक, थ्रेड अँड 30. तर हे काय आहे, सॉफ्ट साऊंड ऑफ TH हे वर्ड्स आहे. तर हा क्वेश्चन नंबर बी आहे, जो तुम्हाला काय करायचा आहे, HW करायचा आहे आणि डेट टाकायची इथे. नेक्स्ट व्होकॅब्युलरी. आता व्होकॅब्युलरीमध्ये आपल्याला फ्लजर वर्ब मीन वाक्यांश, म्हणजे वाक्याचा उपयोग करून वाक्प्रचार करणे. जसं रीड दिस सेंटेन्स फ्रॉम द स्टोरी. मोतीलाल गल्प डाऊन द फूड विदाउट अ वर्ड्स. तर ग्लप डाऊन म्हणजे हे वाक्याचा उपयोग, म्हणजे एक शब्दाला आता त्याचं सेंटेन्स दिलेलं आहे. इन दिस सेंटेन्स द ग्रुप ऑफ वर्ड्स ग्लप डाऊन मीन्स शॅलोड ड्रिंक ऑर फूड क्विकली. तर जे काही खायचं पदार्थ आहे, जसं प्यायचं किंवा खायचं जे पदार्थ आहे ते क्विकली गुपचूपपणे खाऊन घेणे. ग्लप डाऊन इज अन एक्झाम्पल ऑफ फ्लजर वर्ब. तर हे जे ग्रीन वर्ड आहे ते काय आहे, फ्लजर वर्ब आहे. नंतर अ फ्लजर वर्ब कंप्राइज अ वर्ब अलॉंग विथ अ प्रिपोजिशन ऑर ॲन ॲडवर्ब ऑर बोथ. तर कधी कधी हे जे फ्लजर वर्ब आहे याची जी कंपॅरिझन केली जाते किंवा याची जी कंपायर्स केली जाते ते वर्ब अलॉंग, म्हणजे या वर्बपेक्षा ते वेगळं आहे आणि ते कधी कधी प्रिपोजिशन किंवा ॲडवर्ब यामध्ये किंवा दोघांमध्ये कधी कधी हे वर्ब फ्लजर वर्ब यूज केल्या जाते. द मिनिंग ऑफ फ्लजर वर्ब इज युज्युअली डिफरंट फ्रॉम द मिनिंग ऑफ द इंडिव्हिज्युअल वर्ड्स दॅट मेक इट अप. आणि त्याचं जे मिनिंगसुद्धा असतं ते डिफरंट असतं. नाव रीड दिस सेंटेन्स. द मॅन एंटर द स्मॉल शॉप अँड लुक्ड अराउंड. तर हे काय आहे, लुक्ड अराउंड आणि इथे काय आलं आहे, प्रेपोजिशन आलेलं आहे. इन दिस सेंटेन्स द ग्रुप ऑफ वर्ड्स लुक्ड अराउंड मीन्स वॉक अराउंड अ प्लेस टू सी व्हॉट इज देअर. तर आपण त्या प्लेसमधून जेव्हा जातो तेव्हा त्या प्लेसमध्ये कुठे काय आहे हे आपण काय करतो, त्याच्या चारही बाजूनी बघतो. लुक अराउंड इज अन एक्झाम्पल ऑफ अ फ्लजर वर्ब. तर लुक अराउंड हे काय आहे, फ्लजर वर्बचं एक्झाम्पल आहे. हिअर आर सम मोर एक्झाम्पल्स ऑफ फ्लजर वर्ब विथ लुक. आता ह्या लुकचं काही वर्ब एक्झाम्पल दिलेले आहे. तर त्याचं एक्झाम्पल बघा. लुक अप टू फाइंड इन्फॉर्मेशन इन अ बुक लिस्ट ऑर बाय यूजिंग द इंटरनेट. हे झालं एक. लुकअप मीन्स टू फाइंड, म्हणजे लुकअपचा अर्थ काय होतो की काहीतरी इन्फॉर्मेशन आपल्याला बुक्समधून काय करायची आहे, पाहायची आहे, शोधायची आहे, किंवा लिस्ट ऑर बाय यूजिंग इंटरनेट, लिस्टमधून किंवा इंटरनेटमधून, इंटरनेटचा उपयोग करून. लुक फॉरवर्ड टू. तर लुक फॉरवर्ड टूचा वाक्यार्थ काय होणार, टू फील एक्सायटेड अबाउट समथिंग दॅट इज गोइंग टू हॅपन. तर आपण आता आपल्यासोबत काय घडणार आहे याबद्दल आपण काय करतो होतो, आपण खूप फील करतो की खूप एक्सायटेड आपण फील करतो. लुक फॉर मीन्स टू सर्च. असं इथे लुकअप, लुक फॉरवर्ड टू अँड लुक फॉर याचा 3 वेगवेगळा अर्थ आपल्याला सांगितलेला आहे आणि हे काय आहे, फ्लजर वर्ब आहे. नाऊ क्वेश्चन नंबर 1, कंप्लीट द सेंटेन्स विथ फ्लजर वर्ब फ्रॉम द बॉक्स. तर इथे बॉक्समध्ये काही फ्लजर वर्ब दिलेले आहे ते आपल्याला राईट डाऊन करायचं आहे. फिलअप जे ब्लँक्स आहे तिथे फिलअप करायचं आहे. रिहा ब्लँक्स द जॉब ऑफर. रिहाला जॉब ऑफर केली केव्हा, जेव्हा ती टर्न डाऊन झाली. सेकंड, काइंडली ब्लँक्स धिस फॉर्म टू अप्लाय फॉर अ बँक अकाउंट. काइंडली दयाळूपणे धिस फॉर्म टू अप्लाय, तिने काय केलं, बँक अकाउंटचा काय केला, अप्लाय जो फॉर्म आहे तो तिने अप्लाय केला. काय करून, फिलअप करून, म्हणजे तिने भरून बँक अकाउंटचा जो फॉर्म आहे तो अप्लाय केला. मग सेकंड जी ब्लँक्स ही ती काय येणार, फिल अप येणार. नंतर नेक्स्ट आहे, हर ग्रँडफादर ब्लँक्स विच इज व्हाय शी सॅड. तर तिचे जे ग्रँडफादर आहे ब्लँक्स तिच्या जवळून गेले, पास अवे झाले, म्हणजे तिच्या जवळून गेले, पास अवे विच व्हाय शी इज सॅड. काय झालं, ती का बरं
दुःखी आहे. नंतर नेक्स्ट आहे 4 नंबर, ही ब्लँक्स द होल स्टोरी नन ऑफ इट वॉज ट्रू. तर ही ब्लँक्स नंतर त्याच्यामध्ये फ्लदर वर्ब कोणतं येणार, मेडअप. तर ही मेडअप, त्यांनी होल स्टोरी मेडअप केली, होल स्टोरी बनवली. नन ऑफ इट वॉज ट्रू, परंतु त्याच्यामध्ये काही सत्य नाही आहे. नंतर नेक्स्ट आहे 5 नंबर, द पोलीस विल ब्लँक्स द मॅटर ऑफ द बर्गलरी. तर जेव्हा पोलिसांनी लुक इनटू, त्यांच्याकडे बघितलं त्या मॅटरच्या आतमध्ये, तेव्हा त्याला बर्गलरी. 6 आहे, प्लीज ब्लँक युअर शूज बिफोर युअर एंटर. तर प्लीज ब्लँक्स जो राहिलेला आता टेक ऑफ, काय, तुझे शूज तू बाहेरच काढून ये, एंटर व्हायच्या अगोदर, आतमध्ये यायच्या अगोदर तुझे शूज बाहेर काढून ये. नंतर आहे क्वेश्चन नंबर बी, मेक सेंटेन्स युजिंग दिस फ्लदर वर्ब, यू मे रिफर टू अ डिक्शनरी टू लर्न अबाउट देअर मिनिंग्स. तर इथे काही फ्लदर वर्ब दिलेले आहे, वाक्यांचा काही शब्द दिले, वाक्यांश दिले आहे. तर त्याचा आपल्याला काय करायचं आहे, डिक्शनरीमधून त्याचा जो अर्थ आहे तो अर्थ धरून, त्याचा मिनिंगफुल अर्थ असा धरून आपल्याला त्याचा उपयोग करायचा. आता फर्स्ट दिला आहे कॉलअप. तर कॉलअपचा काय होतो, कॉलअप मीन्स टू टेलिफोन. त्याचा वाक्यात उपयोग होतो, व्हेन आय एम इन दिल्ली, जेव्हा मी दिल्लीला गेली, आय कॉल अप माय ओल्ड फ्रेंड्स, तेव्हा मी माझ्या ओल्ड जो मित्र होता, जुना मित्र होता, त्याला मी काय केला, कॉल केला. म्हणजे कॉल अप मीन्स टू टेलिफोन, म्हणजे टेलिफोन करणे. नंतर नेक्स्ट आहे कॉल ऑफ. कॉल ऑफ मीन्स बंद करणे. त्याचा अर्थ आहे टू डिसाईड समथिंग विल नॉट हॅपन, म्हणजे आपल्यासोबत काही वाईट घडणार नाही असं डिसाईड करणं. त्याचा वाक्यात उपयोग होतो, दे विल हॅव टू कॉल ऑफ द गेम बिकॉज ऑफ द बॅड वेदर. तर काय केलं आहे, बॅड वेदर असल्यामुळे जो गेम आहे तो काय केलेला आहे, बंद करण्यात आलेला आहे. नंतर 3 नंबरचा आहे पुट ऑफ. पुट ऑफ मीन्स बाहेर ठेवणे. टू मेक समथिंग स्टॉप बर्निंग, म्हणजे काहीतरी स्टॉप करणं, काहीतरी मेक समथिंग स्टॉप करणं. त्याचा वाक्यात उपयोग होतो, इट टूक्स द फायटर देअर अवर्स टू पुट आउट द फायर. तर काहीतरी जळालेलं आहे, त्यामुळे ते जे फायटर आहे ते 3 अवर्स काय केलं त्यांनी, ते जे फायर लागलेली आहे ते त्यांनी विझवण्यातून तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर आहे पुट ऑफ. पुट ऑफ मीन्स पुढे ढकलणे. डिले डुईंग समथिंग, म्हणजे काहीतरी पुढे ढकलणे. त्याचा वाक्यात उपयोग होतो, आय विश आय कुड पुट ऑफ डुईंग माय होमवर्क, म्हणजे माझी इच्छा आहे की आजचा जो होमवर्क आहे तो मी पुढे ढकलत आहे किंवा मी पुढे करेल. नंतर आहे 5 नंबर गेट अवे. गेट अवे विथ, म्हणजे कोणासोबत बाहेर पडणे. त्याचा अर्थ आहे टू मॅनेज टू डू समथिंग बॅड विदाऊट बीइंग पनिश्ड ऑर गेटिंग इन टू ट्रबल. तर आपल्याला कोणाचं तरी सोबत काय करायचं आहे, बाहेर पडायचं आहे आणि त्यामधून बाहेर पडायचं आहे जेणेकरून काहीतरी आपण जी पनिश आहे, आपल्याला जी शिक्षा दिलेली आहे किंवा टू ट्रबल, त्यामधून आपल्याला त्रास होत आहे, अशामधून आपण कोणाच्या सोबत तरी बाहेर पडू. त्याचा वाक्यात उपयोग आहे, नैना रिपीटेडली मॅनेज टू गेट अवे विथ बीइंग लेट फॉर स्कूल. तर नैना ही परत शाळेमध्ये जायसाठी ही परत काय करत होती, लेट होत होती. नंतर 6 नंबर आहे गेट ओव्हर, म्हणजे संपूर्ण ओव्हर, पूर्ण. त्याचा अर्थ आहे टू फील हॅपी ऑर वेल अगेन आफ्टर समथिंग, म्हणजे असं वाटायचं की ते काहीतरी खूप आनंदी आहे आणि काहीतरी चांगलं घडणार आहे. त्याचा वाक्यात उपयोग आहे, ही विल गेट ओव्हर हिज डिसअपॉइंटमेंट ॲट मिसिंग द स्कूल पिकनिक. तर ती खूप नाराज झाली जेव्हा तिची स्कूलची पिकनिक काय झाली, मिस झाली म्हणून. तर हे जो क्वेश्चन आहे तुम्हाला राईट डाऊन करायचा आहे HW. सो स्टुडंट, नेक्स्ट पिरियडमध्ये आपण ग्रामरमध्ये सिम्पल सेंटेन्स जे आहे ते आपण घेणार आहोत. सो गुड डे अँड गुड बाय स्टुडंट.